नमस्कार मित्र हो, आपण आहोत सलाला या सिटीमध्ये आणि सलालाच्या एअरपोर्टमधनं जस्ट आपण बाहेर पडतो आहोत आता। सलाला हे आपल्या ओमान या देशातली सेकंड लार्जेस्ट सिटी आहे, पण बाहेरचा नजारा पाहून आपल्याला अजिबात वाटणार नाही की आपण ओमानमध्ये आहोत, कारण सगळीकडे आपल्याला हिरवी हिरवी झाडं दिसत आहेत, कोकोनट ट्रीज दिसत आहेत वगैरे, आणि हीच या सलाला शहराची खासियत आहे। तर साधारण 1 जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये इथे खरीफ सीझन असं म्हटलं जातं, आणि ह्या खरीफमध्ये इथे पाऊस पडतो आणि बऱ्यापैकी जी हिरवळ आहे ती होते आणि अगदी छान वॉटरफॉल्स वगैरे वॉटर बॉडीज आपल्याला पाहायला मिळतात, आणि जगभरातून या सीझनमध्ये लोक इथे येतात। तर आम्ही देखील आलो आहोत फक्त 3 दिवसांकरता सलालामध्ये। तर पाहू तर आपल्याला सलाला सिटी कशी काय वाटते। अतिशय प्रशस्त मोठे रस्ते आहेत, अगदी छान, आणि रस्त्याच्या बाजूला झाडं आहे, हिरवळ आहे। सलालाला पोचण्याकरता आपल्याला पहिलं मुंबई ते मस्कट आणि मग मस्कट ते सलाला अशी डोमेस्टिक फ्लाईट घ्यावी लागते। मस्कट ते सलाला 1 तासाचा प्रवास आहे बाय एअर, आणि बाय लँड आपण येत असलो तर साधारण 9-10 तास लागतात। आणि मौसम बघा किती छान अगदी होऊन राहिलं इथे, अतिशय सुंदर। तर आपण पुढचे 3 दिवस आता सलाला शहराचा छानपैकी आढावा घेणार आहोत। आता आपण सिटी सेंटरच्या दिशेने पोचत आहोत। तर जसं आपण ओमानमध्ये टिपिकली बघतो की खूप हाय राईज बिल्डिंग्स वगैरे आपल्याला दिसत नाहीत, जास्तीत जास्त एक 5 ते 8-9 माळ्यांच्या बिल्डिंग्स दिसतात, तशाच आहेत इथे देखील सिटी सेंटरमध्ये। खूप मोठ्या बिल्डिंग्स नाही आहेत। हे विंडम प्लाझा हॉटेल आहे आणि एक हॉस्पिटल आहे बाजूला लेफ्ट साईडला, आणि या काही रेसिडेन्शियल बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत आपल्याला। शॉपिंग सेंटर्स वगैरे आहेत। ओके, ओमान गार्डन्स मॉल इथे दिसला। हा एक रिकमेंडेड मॉल आहे सलालामध्ये व्हिजिट करण्यासाठी। या वर्षीच्या सीझनमध्ये अजूनपर्यंत 3 लाख टुरिस्ट या शहरामध्ये आलेले आहेत असा अहवाल आत्ताच आम्हाला मिळाला आहे इथल्या लोकल स्थानिकांकडनं। तर एवढं हे सलाला जे आहे ते टुरिस्टमध्ये फेमस आहे। इथे फिरायचं झालं तर सर्वात जो जास्त रिकमेंडेड जो हे आहे मार्ग आहे तो आहे की आपण गाडी भाड्याने घेणं आणि ती स्वतः ड्राईव्ह करणं किंवा कुणाला तरी ड्रायव्हिंगसाठी हायर करणं। हे समोरचं चित्र पाहून आपल्याला वाटेल का की आपण एखाद्या वाळवंटीय देशात आहोत म्हणून। हे अक्षरशः आपल्या कुठल्या तरी म्हणजे जसं इक्विटोरियल रिजन किंवा मॉन्सून असणाऱ्या रिजनमधला नजारा वाटतोय।